हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सकाळचे वाजलेले आहे 8 आणि मुन्नू उठलेला आहे, मावशी उठलेली आहे आणि इकडे आहे मम्मी अंघोळीसाठी पाणी ठेवत आहे। तिकडे आदू हा हे आदी हाय कर लवकर हाय कर हाय YouTube ला येणार YouTube ला आणि हा कुठला आहे अंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे छान छान। आणि हा आमच्या ब्रुनूल्या एवढं माडव तरी आता जास्त ना अगोदर वाढत गेली ना तोडत जा म्हणजे जाऊ दे वरती जाऊन पसरू दे। म्हणजे त्याला लगेच इकडे लागतं का घरी यायला? इकडे कोण नाही ना आपलं बैल बोलतोय मस्त एकदम। फुकणी ठेवायला पाहिजे होती। फुकणीची मजा येते फुकणी बंद करायला। तर आम्ही जात आहोत गोठ्या दाखवायला। बैल आहेत बैल मस्त मोठे मोठे। नको राहू दे ब्रुनोला का असंच घे ना तू मग। आम्ही ब्रुनोला नेत आहोत बैल दाखवायला। ब्रुनोला आलेलं आहे टेन्शन आम्ही कुठे जात आहोत। आणि मी इकडनं थोडस शेत दाखवते तुम्हाला। शेण घेऊन आणि इकडे आहे शेत सगळं। व्हॉइस ओव्हर करे हे आहे शेत आणि आता आम्ही जात आहोत गोठ्यामध्ये। चला मी कशी पुढे जाऊ ब्रुनोला कसे काय? हा चल ठीक आहे। आणि हे पडलेलं आहे शेण सकाळचं सकाळचं ताजं ताजं। आणि हे ब्रुनो हा गोठ्याचा वास मस्त। आणि मामी गोठ्यामध्ये काहीतरी करत आहे। आणि हा काय भोऱ्या भोऱ्या नाही माहिती मी मागे आले ते विचारलेलं ना। हाय हाय आपण भेटलेलो माहितीये ना तुला? हे घे हे घे हा हे घे नाही का? हे घे त्या दिवशी बरं खाल्लेलं आहे मी। घे हा ब्रुनोला बघू दे बाबा ह्याची मजा। ब्रुनो कोण आहे इकडे? नाही तो पण बघतोय। बघितलं घाबरलं आणि ब्रुनो घाबरत आहे अरे ब्रुनो इकडे ना। घाबरलं तेव्हा पळाला।
आम्ही आलेलो आहोत गोठा पाहून. ब्रनो खूप घाबरलेला बघून. मला फिरवायला. यो ब्रनो, ए, हा इथे गोठा. ए. हे आहे मेन घराचं एंट्रन्स, आहे अंगण. त्यानंतर हे आहे तुळशीचं वृंदावन आहे आणि हे क्यूटचं लिटलचं घर आहे, छान छान आमचं. आणि त्यानंतर बाजूला आहे किसन मामाचं घर, छोट्या मामांचं. हे एक्झॅक्ट समोर आहे दत्त मंदिर आहे, ते आता नवीन बांधलेलं आहे. आम्ही होतो तेव्हा जुनं होतं फार, पण ते खूप छान होतं असं मला वाटते. आणि हेही छान आहे, पण त्या मंदिराच्या आठवणी खूप वेगळ्या होत्या. आणि हे आहे दत्त मूर्ती. आणि हे इथून घर असं दिसतं. एक्झॅक्ट बाजूला दत्ताचं मंदिर आहे आणि समोर आमचं घर आहे. आता चला तुम्हाला घरामध्ये नेते. हे आहे घर. आणि कविनील, मम्मीचं नाव कविता तर कवी, आणि पप्पांचं नाव सुनील तर नील, तस कविनील घराचं नाव. मम्मी काढत आहे कचरा. आणि ही आहे आमची आजी शांताबाई नारायण परब, जिजामातांचा फोटो. आणि त्यानंतर आतमध्ये जाऊया आपण. फ्रीज आहे समोर, खाऊ वगैरे ठेवलेला आहे. इकडे कबट, विंडो आहे आणि वरती जायचा जिना आहे हा. आणि वरचं सेक्शन मी तुम्हाला नंतर दाखवेन. त्यानंतर दाखवत आहे किचन, छोटंसं लिटलचं क्यूट. सो भांडी वगैरे ठेवलेली आहेत, थोडीफारच भांडी काढलेली आहेत कारण जास्त काही राहणं होणार नाही आहे इथे. सो हा आहे मागचा दरवाजा. मांडणीवर काही जास्त भांडी नाही आहेत. त्यानंतर आहे समोर बाथरूम, त्याच्या लेफ्ट साईडला आहे टॉयलेट. आणि असं मोठं असं छान छान बाथरूम आहे आमचं. आणि व्हेंटिलेशन खूप आहे बाथरूममध्ये. पाणी साठवून ठेवायला लागतं कारण थोडं पाण्याची गडबड आहे इथे. आणि हा आहे मागचा दरवाजा. मंदिराची घंटा ऐकायला येते तुम्हाला. ही आहे चूल, इथे पाणी तापवलं जातं. वॉटेवर काही जेवणाचं जर वाटलं, चिकन वगैरे काही तर केलं जातं. आणि बॅक साईडला आहे नळ, तिकडे कपडे वगैरे धुतले जातं आम्ही. आणि बोलता बोलता काही शब्द चुकू शकतात, समजून घ्या. आणि हे अंगण छानसं. व्हेंटिलेशन खूप आहे घरामध्ये, सो खूप छान वाटतं. असे छोटे छोटे विंडो नाही आहेत. आणि हे समोर गाव आहे. सो गावाची दौर मी नंतर दाखवेन तुम्हाला. तर आता मी तुम्हाला नेत आहे वरची साईड कशी आहे ते दाखवायला. हे आहे वरचा भाग शिड्यांचा. आणि एक्झॅक्ट बाजूला एक विंडो आहे, तिथनं खूप छान असं वाटतं फ्रेम लावले, असं एकदम निसर्गदृश्य दिसतं कारण डोंगर दिसतो तिथून. हा मधला भाग आहे, इथे किती झोपू शकतो. आणि ते थोडी अडगळच आहे, सांगितल्याप्रमाणे आम्ही काही जास्त येत नाही. सो तिथे अडगळ वगैरे थोडीफार ठेवलेली आहे. साफसफाई पण काही झाली नाही आहे, तरी म्हटलं एक होम टूर देऊन टाकावी. ही मोठीशी विंडो आहे, डोरची गरज नाही आहे. मामीनी पाणी भरून आणलेलं आहे आणि आधी खेळत आहे माझा भाचा. हे समोर छानसं डोंगर आहे. पावसाळ्याचं इथे खूप छान वाटतं. तर सूर्योदय झालेला आहे, छानसे सूर्यकिरण पडत आहेत घरांच्या आणि छपरांवर. आणि इथून पण डोंगर दिसतोय समोरील, तो पण खूप छान वाटतो पावसाळ्याचा. हे आहे मामांचा वरचा भाग, शिडी आहे आणि वरती मग नंतर शुभम ओमकारचे बेडरूम्स आहेत. आणि आता मी तुम्हाला नेत आहे समोरील छोट्या गॅलरीमध्ये. सो तिथेही खूप छान वाटतं. सो असं मोकळं मोकळं घर आहे. ही आहे गॅलरी. सो इथे बसून आम्ही चहा वगैरे पितो. सो थोडे अडगळ आहेच, पिंप ठेवलेला आहे, गादी ठेवलेली आहे आणि हा जुना देवारा आहे. सो तोही तिथेच ठेवलेला आहे.
आणि हा बाहेरील परिसर असा आहे. शेत दिसत आहेत. थंडीचे दिवस आहेत त्यावेळेला आलेलो आहोत आम्ही. आणि बाहेर असं सुंदर सुंदर वातावरण झालेलं आहे. हा आहे गोठा. सगळं गवत वगैरे सुकलेलं आहे. आणि इथे शेकटाचं झाड आहे, सागाचं झाड आहे. आणि इथे आहे जिजामातांची समाधी, जिथे मी आता बोट दाखवलं तिथे. पिंप ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी ठेवतो. सध्या एवढी काही गरज नाही, जास्त दिवस थांबणार नाहीत. आणि हे आहे आतील बेडरूम. तिथे पण पाहू शकता सगळं कापडं वगैरे ठेवलेली आहेत गोष्टींवर. सो जास्त काही येणं होत नाही, त्याच्यामुळे असं थोडं पॅक करून ठेवावं लागतं. आणि इथूनही दिसतं मामाचं घर. एक झाड बाजूला आहे. इथे पप्पांचे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत. मुन्नूचे बुक्स ठेवलेले आहेत. मुन्नूचे जिमचं सामान आहे इथे. सो मुन्नू कधी आला का इकडे जिम करत असतो आमचा. आणि इथे बाहेर छोटीशी गॅलरी आहे, पाहू शकता. आणि एक टाकी आहे पाण्याची. खालून पाणी इथे येतं खालच्या टाकीमधनं. आणि हे आहे मागील भाग मामाच्या घराचा. मामींचं परसाव तिथे बॅक साईडला आहे, तिथे पण नेईन मी तुम्हाला. इथे शाळा आहे आणि इथनं जरा नीट तरी दिसतंय जिजामातांची समाधी. सो आम्ही लहानपणी आम्ही ऑलमोस्ट जायचो तिथे खेळायला वगैरे. आणि इथे या बेडरूमचं वॉशरूम आहे. इंडियन टॉयलेट आहे. सो बादल्या वगैरे आतमध्ये आहेत. पाणी घेऊन करावं लागतं. नळाची सोय वरच्या टॉयलेटला नाही, खालच्या टॉयलेटला आहे. आणि हे आहे आमचं छोटंसं लिटलचं क्यूटचं घर आणि आजूबाजूचा परिसर. सो आता घराची टूर देऊन झालेली आहे आणि मी जात आहे खाली, कारण आता नाश्ता करायचा आहे, चहा करायचे. चहा झाली असेल. मम्मी चहा झाली का ग? मम्मी कुठे गेली काय माहिती नाही, आवाज येत नाही मम्मीला. सो आता चहा वगैरे घेऊ, मग आंघोळी वगैरे करू. आणि ज्यावेळेला व्लॉग स्टार्ट केलेला तेव्हा ॲक्च्युली ब्रश पण केलं नव्हतं. सो आधी नाश्ता करू आणि मग नंतर करू आम्ही आंघोळी. सो अशा प्रकारे यो यो मुन्नू, यो यो ब्रुनो. मुन्नू आणि मस्त भेटलेली आहे चूल. आणि मम्मी झालं ना आता. सो आमचा नाश्ता बनत आहे, अजून झालेला नाही आहे आणि मी वाट बघतोय. काय नाश्ता बनवतोय? कांदे पोहे. आणि हा ते मी नाही करत, मम्मी करते. आणि ब्रुनोचा आराम चाललेला आहे. मुन्नू आणि माझ्या गप्पा चाललेल्या आहेत. आणि तापत आहे पाणी आंघोळीचं. सो 1 बाय 1 आंघोळी होत आहेत. खूप भूक लागले मम्मी. आंघोळी ना काल विसरून गेला. अमय तू कुठे गेला? गेला तो घरी. तर पेपर चालू होते. आता कितवीला? पांडी आले बघ. पांडी आहे बघ. पांडी पाय काढ तुझा रे. म्हणून दिसत नाही झाडावाला तुझा पाय. ती बघ कोण आहे? पांडी. हो तुला यायचंय. ब्रुनोमुळे यायला नाही भेटत आहे. कोण आहे ब्रुनो? पांडी आहे ती. आपली पांडी आहे ना ती. तुम्ही फ्रेंडशिप करा ना. आपली पांडी आहे. आमची पांडी आहे. कशी बघते बिचारीला फ्रेंडशिप करायची. फ्रेंडशिपने भांडतील ते ना. एक्स्ट्रा कॉशियस आहे आणि आमचा ब्रुनो आहे आणि ही आहे पांडी.
पांडी तिला भाकरी पाहिजे होती फक्त. तुझ्याकडे आहे का? तू खाल्लीच असेल. थोडी थोडी टाक तिला बघू. आणि आधीने टाकलेली आहे भाकरी. नाही खाल्ली. त्याला शिरा तू चाटून खाते ते शिरा. शिरा का? बाबा तुला घालायचं ना म्हणून तुला सवय. सो अशा प्रकारे पोहे झालेले आहेत, दूध तापलेलं आहे, चहा झालेली आहे. मावशी करत आहे कालवणाची तयारी. हे बघा, कांदा कापते आणि कालवणाची तयारी चालली आहे. कालवण म्हणजे सुट्टीचं कालवण आहे. आणि थोड्या वेळात आम्ही नाश्ता करणार आहोत. मुन्नू गेलाय आंघोळीला, सो त्याची वाट बघत. अरे छान छान वास मस्त येते अगरबत्तीचा. छान छान मस्त मस्त. चालू आहे व्हिडिओ. एक बाजूला पकडी मी धर आणि एक बाजूला व्हिडिओ चालू आहे. पकडी हातातला कपड्याचा घट्ट पकड. माझ्या येते ना मम्मी. हॉल मध्ये घेऊ का मध्ये घेऊ? हॉल मध्ये नाही ते घे इथे पंख बंद कर. काय आता हे माई? चहा. चहा. हो भरून झाले. पोरेल आपल्या सगळ्यांना. कुठे गेले पहिले वगैरे मम्मी काय माहिती. आणि हे पोहे कोणाचे? स्पेशल वाईचे का? माझे काही घेतलेच नाही. अरे काय माहिती नाही. मीठ वगैरे चेक करा. आरा बिचारायला टेन्शन आला. मिरची टाकल्या. तिकडेच होता अन्नाकडे ना. सो हे इकडे आहे घर आणि हे इकडे रस्ता आणि हे इथे बालवाडी ते आता तुटलेली आहे. इथे पत्रे वगैरे दिसत आहेत. इथे हे तर तिथे आम्ही शिकलो लहानपणी. आणि हा आहे आंबा. तर आम्ही इकडे आलेलो आहे आंब्यावर. आंबे वगैरे तर काही नाही आहे, पण हे इकडे दिसतंय ना. हे इकडे आमची शाळा आणि इकडे आहे जिजामातांची समाधी. हे जे झाड दाखवते तिथे आम्ही ऑलमोस्ट रोज यायचो. हे आहे आंब्याचं झाड आणि ह्याचं आंब्याचं झाड. हा इकडचं आंब्याचं झाड. खूप सुंदर आंबे लागतात ह्याचे. आणि आम्ही इकडेच असायचो, इथे शेतात खेळत वगैरे. लहानपणी बालपण आमचं इथेच गेलेलं आहे. सो आणि ही बालवाडी, ओ माय गॉड कसं झालंय ते पुढं खंडर सारखं. पण खूप आठवण येत. आम्ही इथेच शिकलोय ह्या बालवाडीमध्ये. हे बाईंचं घर आहे. याच आम्हाला शिकवायला असायच्या. आणि माझी फोनची चार्जिंग संपलेली आहे आणि चार्जर घरी विसरले. सो आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, कारण चार्जिंग संपल्यानंतर कॉन्टॅक्ट काय होऊ शकतच नाहीये. चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत बाय. ॲक्च्युली भरपूर अजून शूट करायचं होतं, पण चार्जिंग संपलेली आहे आणि माझा चार्जर घरी राहिलेला आहे. हे आहे हे दोघे जण, चिंटू पिंटू. तो माझा भाचा आहे आधी. यो एंड करते व्लॉगचा. मी पण चढायची. मी इथेच बसलेली असायची. तिथे बसून मस्तपैकी आंबे खायचे. आणि हाय बाय.